महाराष्ट्रातील देशातील नागरिक आज कुठेतरी महागाईने त्रस्त आहेत। आज ज्या इंधन दरवाढीमुळे जो 35% व्हॅट लावला जातो, या 35% व्हॅटमुळे प्रत्येक नागरिक आज जो इंधनासाठी बाहेर निघतो, आपल्या कामासाठी बाहेर निघतो, तो अन्नधान्यासाठी बाहेर निघतो, ते प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे। त्याचं जीवन कुठंतरी जर राहणीमान असेल, त्याच्या जीवनातील अन्नधान्याचा जर पुरवठा कमी झाला तर तो उपासमारीने मरत आहे। आज गरीब माणूस कुठंतरी उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या कष्टकरी आदिवासी समाज असेल, आमचा संपूर्ण देशातील गरीब समाज असेल, तो कुठंतरी वेठीस धरलेला आहे। आणि अशा पद्धतीने जर जुलमी सरकार जर ज्या पद्धतीने परकीय आक्रमण करत होते आणि आपल्या देशाला लुटून कुठेतरी नेत होते, अशा पद्धतीने भाजपने कुठेतरी आखणी केलेली आहे ना, देशातील नागरिकांना लुटण्याचा कट कारस्थान आखलेलं आहे। तर भाजप सरकारला माझं म्हणणं आहे, जर तुम्ही जर या देशातील नागरिकांना जर समाधानाचं आयुष्य जगून देणार असतील, त्यांना आत्महत्यापासून प्रवृत्त करणार असतील, तर तुम्ही कुठेतरी इंधन दरवाढ थांबवली पाहिजे, अन्नधान्य स्वस्त केलं पाहिजे आणि जो व्हॅट आपण 35% लावलेला आहे तो 5% केला पाहिजे, जेणेकरून जो गरीब कष्टकरी जो जीवन आज कुठेतरी आपल्या जीवनासाठी झगडत आहे तो झगडणार नाही, त्याचं आयुष्य सुखकर होईल। जेणेकरून आपण जेव्हा बोलत असतो का मुघलाई कुठेतरी लागली होती का, तर आज बीजेपी शासन म्हणजेच मुघलाई असं कुठेतरी रूप आज आपल्याला दिसत आहे। महंगाई विरुद्ध आज आमचे तालुक्याचे काँग्रेसचे नेते आदरणीय शरद भाऊ आणि श्री पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वात आज जे आंदोलन झालं, ते आंदोलन म्हणजेच आमचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय राहुलजी गांधी, राज्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी हे जे चळवळ सुरू केलेली त्यांनी महंगाई विरुद्ध आणि सरकार विरुद्ध, त्यात भिवंडीमध्येही आम्ही एक आंदोलन उभा करणार आहे आणि महागाई विरुद्ध आम्ही संघर्ष करणार आहे।